विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित कारवाईसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी विरोधकांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ केला। यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं। लोकसभेचं कामकाज सुरू होताच आजही विरोधी पक्षांनी गोंधळाला सुरुवात केली। प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षांना केलं। मात्र त्याकडे दुर्लक्ष करत विरोधी पक्षांनी पोस्टरबाजी करत आपला गदारोळ सुरूच ठेवला। माननीय सदस्यगण, मैं आपसे आग्रह करता हूं कि प्रश्नकाल महत्वपूर्ण होता है और सभी सदस्यों को इसमें अवसर मिलना चाहिए। और आप से मेरा आग्रह है प्रश्नकाल चलाने में सहयोग करें। कई माननीय सदस्य मुझे सदन में आकर मिले हैं कि हमारे महत्वपूर्ण प्रश्न लगे हैं, हमें प्रश्न पूछने दिया जाए, और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी करके प्रदर्शन कर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं। आप लोकतांत्रिक तरीके से चर्चा करें। सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून सभागृहाच्या कामकाजामध्ये वारंवार निर्माण केल्या जाणाऱ्या अडथळ्यांबाबत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चिंता व्यक्त केली। संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करायचं आवाहन त्यांनी विरोधकांना केलं। संसदेचं कामकाज चालावं अशी विरोधकांची इच्छा नाही आणि ते जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करत आहेत असा आरोपही त्यांनी केला। विधेयकांवरील चर्चेसाठी कामकाज सल्लागार समितीनं पुरेसा वेळ देऊनही विरोधी पक्षांचे सदस्य सहकार्य करत नसल्याचं ते म्हणाले। काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष यांनी प्रभू रामाचा विरोध करता त्यांचा अनादर केला आहे। अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीला या पक्षांनी विरोध केला होता असं सांगत या पक्षांनी आपल्या विधानांबद्दल माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली। हम लोग चर्चा के लिए रेडी हैं, लेकिन वो दबाव ना डालें। अभी लोगों को मैसेज भी क्लियर हो गया कि पार्लियामेंट को नहीं चलाना ये विपक्ष का टारगेट है। ये लोग पार्लियामेंट चलाना नहीं चाहते हैं, अभी नहीं चाहते। ये फाइनेंस मिनिस्टर का जो इम्पोर्टेंट बिल्स है वो बिना चर्चा के पारित जो हुए हैं ये विपक्ष की वजह से हुआ है। हम लोग चर्चा के लिए पूरा समय दिया, बीएसी ने समय तय किया, फिर भी यहाँ बाधित हुआ। और मैं दूसरा बात, बहुत महत्वपूर्ण बात करना चाहता हूँ। कांग्रेस पार्टी, कम्युनिस्ट पार्टी और ये समाजवादी पार्टी, ये तीनों पार्टी भगवान राम का विरोधी है। राज्यसभेतही विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सदनाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली। सदस्यांनी हौद्यामध्ये प्रवेश करू नये आणि सभागृहामध्ये फलक दाखवू नयेत, सभागृहाची प्रतिष्ठा जपण्यासाठी सहाय्य करावं असं आवाहन राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी केलं। मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसलेल्या विरोधकांनी केलेल्या सातत्यपूर्ण गदारोळामुळे सभापतींनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केलं। लोकसभेत आज विरोधकांच्या गदारोळामध्ये कोणत्याही चर्चेविना बँकर्स नोंदी